हा बघा त्या भेटेल त्या गोष्टी घेऊन चोरता झाला माझ्या. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा प्रथमवाडील ब्लॉग्समध्ये. तर भाई पोरांनी मला चॅलेंज दिलेला की 4च्या पहिला बघा अजून 4 पण नाही वाजलेच, 1-2 मिनटं बाकी आहेत. तर 4च्या पहिला मी रेडी होईन की नाही, कारण की लय बोलत होते तू 4ला बोलतस, टाईम देतस आणि 6ला निघतस. हाय काय कोण नडल काय भाई? हा ध्रुव बोल. कोण नाही सबसे पहिले हम लोग आए देखो फुल तयारीमध्ये. तर मित्रांनो आम्ही चाललो आता थेट मुंबई ते लोणावळा. म्हणजे तुम्ही समजलं असेल भाई कुठं, आपल्या एकविरा आईच्या दर्शनाला. तर आपली पोरांची वाट बघता आपण कधी येतील आणि आता निघूया पटकन, कारण की आज आता वाजले 4 रात्रीचे. आता निघू, दर्शन घेऊ आणि तसंच पटकन निघू. म्हणजे हालत टाईट होणार आहे, कारण 12च्या आधी ऊन कवला ऊन असेल तरी पण हायवे आहे भाई, मजबूत ऊन लागणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला कामाला पण जायचं आहे पोरांना आणि या ध्रुवला पण. काय नाही, ऊसाची गाडी घेऊन आम्ही आता चाललो. या ऊसाच्या गाडीमध्ये लोड करतो सगळा सामान आपला. हेल्मेट बिलमेट आम्ही वर बसू, हेल्मेट घालून आता याच्यावर आणि निघूया. चला आता 4 बजे नाही आहे का? मी फोन बोला हो काय आम्ही ध्रुव 5 मिनिटं झाली, 5 मिनिटं येऊन इथं आम्हाला टाइम काय एकदम 4 एकदम 4 एकदम ठीक आहे. तू आलास 4, पण भाई माझा नाद कोण करेल? माझा नाद 4च्या पहिला आलोय. हा मग भाई इज्जत आहे का नाही आपल्या? इज्जत ब्लॉगला पण इज्जत द्या. हा भाई बाकी कोणच नाही अजून आलाय बघा भाई. मी गाडी बिडी इथं लावलंय कारण की पुसायसाठी. ओ माय गॉड. चलो भाई, जय एकविरा निकलते अभी थोड़े टाइम के बाद, सब आने के बाद. परत काढायला लागेल. तर आता जय एकविरा मित्रांनो, तर निघूया आपण थोड्याच वेळाने परत आपल्या लोणावळ्याला. चला 4 वाजता उठून हागायला जातात. चल लय झाला आता. ज्या कामासाठी पाणी आणलं तो काम कर. रात्री पाणी नव्हतं ना, प्रथम टाइमपास मग दोन होता तेव्हा गाडी आणि नव्हती ना, तर धीरजला यायचं भाई आपली गाडी पुसून पण लावणार. मित्रांनो आतमध्येच नाही ना, गल्लीत ना कोणतरी येत आहे भाई. शाहरुख खान आता है भाई. शाहरुख खान आलेत. कॅबी द बेबी भैया वाटते भैया. शाहरुख खान भाई शपथ भाई. लोक बघा हे काला आहे हा, पण भाई ड्रेसिंग बघा. आई झालं असं कातकरी धर्मोलीवरची माणसं आली नाही बघा. धर्मोलीवरची माणसं आली काढा. हे आमचे जयेश पाटील. हा आमचे श्रद्धास्थान. जयेश काय बोलू तू इच्छितो या ब्लॉग मध्ये? काय नाही, थेट कारला. जय एकविरा बोल. मला तुम्हाला आता जादू दाखवतो. वाप डिंगडा नाडिंग. तर पेट्रोल भरूया आपल्या गाडीमध्ये आणि थेट निघूया. गाड्या आपल्या तयार आहेत. एक निंजा 2, हायाबुझा 3 आणि काला घोडा 4 आणि हा आपला बुलडोजर. चला जय एकविरा. एलकोट जय मल्हार. भेटूया. चलो बाय बाय करा. बाय बाय. हो विल्ली नको बाबा. हाय ना, कितवा स्टॉप आहे? तिसरा. पहिला पेट्रोल पंप, हा नंतरला मेडिकल, आता ही आणि अजून चायचा स्पॉट बाकी आहे. चाय पिऊनच जायला लागेल भाई, एनर्जी पाहिजे. आपला सेटअप पण झालाय भाऊसांनो मोठो. अच्छा बघा रे भाई. अरे भाई जो म्हणजे जरा गरीबाला गोप्रो द्या लावायला. अजून काय पाहिजे? कसली TION ऍक्शन. आमचा जयेश पाटील. अरे बघ ना इथं. ए बाय
आणि 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 आमचा एक ब्लॉगर होते काला जामून आहे, त्याची बुलेट आहे ना घेऊन 2 वर्ष झाली, अजूनपर्यंत त्याला एकविरीला जायचं होतं, अजूनपर्यंत त्याचा मूर्त आलाय ना ती बुलेट अजून तिथं आपल्या एकविरीला घेऊन गेलाय तो. त्याचा डायलॉग आहे, मला मम्मी नाही पाठव. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मित्रांनो आम्ही आता कलंबोलीला पोहोचलोय, म्हणजे चायच्या स्पॉटला बाई, चायच्या स्पॉटला तिकडे दाखव ना भाईच्या चायच्या स्पॉटला. तर अभी मैं मेरा उतर रहा हूँ ये, अरे मी माझा आता टोपरा उतरवतोय. कैसा लग रहा है लुक. वीक घातले असं वाटतंय, कडक झाली केस एकदम. हा आहे ना मंद बदक आहे हा. गाडीवर आहे ना, गाडीवर मित्रा भाई गाडीवर आहे ना भाई, भाईच्या झोपतय. लास्ट टाइम पण गावावर ना आम्ही येत होतो 2 जण, अरे बायशा तिथं पण झोपलेला आणि आता पण गाडीवर सकाळी झोपतय. गोरा वाटतास. मी गोराच आहे भाऊसांनो. काली ब्लॅक हा बोलतोय मी गोरा वाटते, अरे रिअल मध्ये गोराच आहे मी, दाखवत नाही माझा सरडा आहे मी. अरे हे बादशाह माझी चाय मला प्रथमची आहे. मई माझी आहे. चांगली आहे रे, चांगली आहे पी. अरे चांगली आहे. काय केलं त्याच्यात? मिरची टाकली. अरे काय नाही झोप उडाल तुझी. हा भाई शपथ भाई, गुंगा ने स्कॅम किया मेरा. आयुष्या गावात ही मिरची वाली चाय मला गेम. तर मित्रांनो भाई वरती वातावरण बघा, वातावरण एकदम जबरी आहे, एकदम जबरी. आणि ना हलका आहे ना पाऊस पडायला लागलाय भाई, मजा येणार आहे. आणि नेक्स्ट टाइम परत मी येईल 100%, म्हणजे पावसाळ्यात एक वेळेला परत येऊ आपण. हो कडक, प्रथम कडक, एक हाताने कडक. सॉरी आता फोन आहे माझ्या, चुकून आला, ह्याला लावलाय नाही आपल्या माऊसचा, कारण की तुम्हाला दाखवायचं होतं भाई. अचानक मध्ये पाऊस आला भाई, मस्त वाटला. थोडे थेंब पडले तोंडावरती, कडक होता. मी आहे ना बोर होत होतो लय. हा ध्रुव माझ्याशी बोलत नाही, बाकी ध्रुव बसलाय, त्याला दाखव कसा मी. तर एक गाणं प्रस्तुत करतो तुमच्यासाठी मी, माझ्या काल्या घोड्याला घेऊन. म्हणजे आता माझ्या गाडीला ना क्रूज कंट्रोल असताना तर लय भारी मजा आली असती. म्हणजे मी असं हात सोडून गाडी चालवली असती ना भाई, आणि गाणं गाला असता, आगीने गाडी बोलतोय वेगीने गाडी, गाडी चाललंय गो वेगा मंदी गाडी. अरे अरे चाल अशी थांबतो हो, मग गाण्याची लिंक तोडते माझी. गाडी चाललंय गो वेगा मंदी, नवरा मिळल म्हणजे मी, नवरा मिळल तुला राजासारखा, तुला वागविले गो राणी सारखी, तुला वागविले गो राणी सारखी. आगीन गाडी बोलतोय वेगीन गाडी, गाडी चाललंय गो वेगा मंदी गाडी चाल. हो भाई इज्जत आहे याला, इज्जत. पाठच्यानी पण हेल्मेट घातलाय भाई, म्हणजे सेफ्टी फर्स्ट. आणि आपली ही पोरा भाई, हेल्मेट नको, पायान बुट, अरे पाय बुट पण नाहीत, आमच्या पण नाहीत, आपल्या पण नाहीत. आणि 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 विषय 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 आपल्या टाके देवीचा मंदिर आहे हा. तुम्ही बघितलं शिव, नाही बघितला शिव तर आपल्या ब्लॉग मध्ये जावा. एकविराईचा 3 का 4 ब्लॉग आहेत आपले, त्याच्यामध्ये टाके देवीचं मंदिर आहे, आपण दाखवलंय त्याच्यामध्ये. तिथं तला पण आहे, त्या तल्यामध्ये भाई शार्क मासे आहेत, म्हणजे ते बावडीत ठेवलेत. शार्क म्हणजे आपल्या दर्यावाले शार्क नाही, ते वाले जे असतात. तर जाऊन बघा, विजिट करा आपल्या ब्लॉगला. भाईसांनो इज्जत द्या. मला वरडायला लागतंय कारण की फोन मध्ये आवाज जाईल की नाही ते नाही समजत. वाव, काय वाटतोय भाई ध्रुव, मजा येते यार. काय वातावरण पण चिल आहे. फक्त आपण दर्शन घेऊन निघाल्यानंतर आपली हवा टाईट होणार आहे, म्हणजेच की सूर्य देवता येतील आणि आपल्याला ब्लॅक ब्युटी बनवून टाकतील. ब्लॅक ब्युटी
मला वाटतं हे पोरं पण आपल्या यानं चाललेत वाटते एकविरीलाच चाललेत. तर आता आपली पोरं कुठे आहेत? आपली पोरं दिसतात का तुम्हाला? शी यार मीच पुढं चाललोय असं वाटतंय. ब्लॉग बनवत बनवत त्यांना विसरलो. तर ते पार्टी भाई जे कोणी येतील ना भाई, तुम्ही हा बघ आता यांचा पण ग्रुप आहे. असे भाई सोबत राहावा. मागं पुढं फक्त मी पुढं आलो बोलता बोलता मला समजलंच नाही कधी. आता मी पण त्यांच्यासाठी थोडा थांबतोय. चला आता पुढं भेटूया. भूक लागले भावसांनो, काय करू. बोलबच्चन केलं तर अजून भूक लागेल. हा हबीबी बिले बोलते. हा हवेली हवेली हवेली. जय हनुमान मंदिर येऊ. आणि आपल्या एकविरा आईचा आता स्केच येणार. आणि 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 आला तुला एकविरा माते की जय. तर आम्ही आता खोपोलीला पोचलोय, म्हणजे खोपोली शहरात. तर आता इथून थोड्या टायमाने घाट लागेल आपल्याला, खंडाला घाट. आता आपण नाश्ता करायला थांबूया थोड्या टायमाने म्हणजे आत्ताच. इकडं बस स्टॉप आहे, इकडं पुढे जाऊन आता नाश्त्याचे स्टॉल आहेत, तिथे थांबूया. बाई कुठलं राजा थांब जरा. हे इथं थांबूया बाई, इथं इथं इथे या. अरे नाश्त्याला इथं थांबूया. हा हा मग नंतर कसं आपण नाश्ता करूया, नंतर मग मस्त खंडाला घाट एन्जॉय करत चढू, मज्जा करत. शोले लव मस्त जलेबी फाफडा बिफडा हाय बघू. जलेबी फाफडा खाऊया. चलो देखो ना हम झाड के नीचे है. हो जयेश भाई एकदा 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 शुलिलुलू दाखव ना. जय भाई हा घाल ना घाल ना घाल ना घाल ना घाल ना. ए घ्यावी तू घाल दाखव ना ह्याला दाखव भाई. हा आपण त्याच लाईनीतला आहे भाई. हे ह्याचं दाखव ना जयेश, दाखव ह्याचा. भेजा फ्राय बघा, भेजा फ्राय बघा, भेजा फ्राय. कॅबी द रायडर. हा हेल्मेट आहे ह्या मालकाचा. अरे आप पोकेमॉन. अरे हा बघ मी कसं दिसतंय, मी काय आहे माझं, काय आहे काय नाही आहे. कडा काय. हा, तर गरम आहे. हेल्मेट ब्लॉगिंग. हेल्मेट ब्लॉगिंग. ड्रोन शॉट. तो हम आता नाश्ता करूया. नाश्ता केल्यानंतर जाऊया खंडाला घाटावरती. नंतर आईचे दर्शन घेऊन परत घाट उतरून परत आपल्या घरी मुंबईला जाऊया. हेल्मेट ब्लॉगिंग. असे वेळेचा फोन मधला क्लिप घे ना हेल्मेटनी काय. हेल्मेट ब्लॉगिंग. स्टिक पकड रहा है भाई स्टिक. तर आमचा शिलाजीत बघा, चिराग तर काला जामून. तर आमची मिसल पण आले. चिराग मिसल खायला ये भाऊसा. कोणीतरी बुलेट घेतलंय, पण ती बुलेट अजूनपर्यंत एकविरेला आपल्या पोहोचलाय नाही. लय मोठा स्वप्न होता कोणता तरी की भाई बुलेट घेऊन आम्ही एकविरेला जाऊ, पण तो स्वप्न त्याची मम्मी पूर्ण करून नाही देत आहे. तू बाकी सोड, आता ही मिसल खायला या भाऊसा. कसली दिसतंय बघ. हो खतरनाक मिसल. आता खाऊ द्या आम्हाला. चल तू फोन ठेव आता. काला जामून. तर चला मिसल दाखवा सगळ्यांची. त्याला याचा उपास आहे. दिसलत नाही आले भाई. बघ माझी नका बघ, माझी बघा. उन्हात
मिसल विथ आयफोन. ओ डिंगडांग डिंगडांग मिसल खावा. स्पॉन्सर बाय महेश. चला सगळ्यांची मिसळे आले आहेत. मिसल खाऊन निघूया मस्त वेगळी. चला फटाफट बाय बाय. टाटा. लुलुलुलुलु. आमचे जयेश भाई आहेत ना स्पीड ब्रेकर वरून उडाले तर भाई तुला तर तुम्ही पण इथं व्हिजिट करा. भाऊसांना एक नंबर मिसल लागली झणझणीत. मला वाटतं येताना आपल्याला खायला नको काय. परत यू टन टन गाड्या बघा आणि टन मारा. होंडा सिटी राबिना. वा आता इकडनं थोडीशी टन मारून एक स्कूल येईल. स्कूलच्या नंतरला स्कूल हो स्कूलच्या नंतर बघा आता इकडनं घाट चालू होईल आपला. अरे यार स्पीड ब्रेकर यार बहुत परेशान कर रहे. तो बघा सूर्य मामा आला. वाव 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 वाव. गतिरोधक खोपोली शहर इथं आणि हा खंडाळा घाटाची सुरुवात झाली. तर चला आता व्ह्यू एन्जॉय करा खंडाळा घाटाचा. बोलती बंद आणि व्ह्यू चालू. कौन रास्ता देगा हमें गरीबों को. छोटी गाड़ी लेके आते हैं हम. जाने दो हमें क्या करके जाने दो. हमारे भाई बंधू पीछे ही है. गाड़ी जाए अपने भाई बंधू.
काका असा अलाव आहे काका काय बोलले नाही आपल्याला ये श्याम बाबे. आणि भाई लय जण इथनं कन्फ्युज होतात, लय म्हणजे लय. मुंबई पुणे इकडनं पुणे हायवे एक्सप्रेस आणि इकडनं आपल्याला लोणावळ्याला जायला रस्ता आहे. तर लय जण भावसांना ह्याच्यात लय कन्फ्युज होतात. हलना कधीच चुकून जाऊ नका, नाही तर फशीव खाली फुकट तुम्हाला फाईन भरायला लागेल. बाकी काय ना, आपला पैसा नाही जाणार, तुमचा जाईल. लक्षात ठेवा कधी पण. वरती लेफ्ट मारा आणि लेफ्टनी जावा. हलना गेल्यावर मग बसले हो, कारण की पुढे जाऊन तुम्हाला पकडणारच, थांबवणारच पोलीस. तुम्ही कुठे जाऊच नाही शकत, टोल नाका लागतं खाली. फक्त तिथं 4 व्हीलर मोठ्या गाड्या चालवड आहेत, आपल्यासारखे 2 व्हीलर नाही. आणि माझी गाडी जर 44च्या पुढं 45च्या पुढं 46 जा बाबा, काय झाला. मला आहे ना ह्या गोष्टींच्या लय भीती वाटते. अशी माझी मान आहे ना अशी खाली जातं, का माहित का आपण खाली जाते मान. वाव, थँक्यू. हॉर्न मारला भाई त्याने, हॉर्न मारला. येस, बघा बघा पुणे हा एक्सप्रेस हायवे माकड आली बा मानवी. आता पुढे जाऊन थोडा थांबूया आणि फोटोशूट वगैरे करूया थोडाफार. बाकी बाय द वे खाली व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा, मज्जा करा. मी पण मज्जा करतोय, तुम्ही पण करा भाई. काका तुला हेल्मेटचा वाटा एक नंबर रे काका. हेल्मेट घाला काका. अरे काय काय झालं तर काय करशील, डोका चिरल. अरे यार भाई, खरंच पावसानं गाडी पुढे जातच नाही बिट्टी. काय चाललाय विषय, सडन आहे म्हणून असं वाटतंय, पण नाही व्हायला पाहिजे असं. तर आपण आता थांबूया, आपल्या मित्रांसाठी पाठी आहेत आपली भाऊसं. थोडा एक ग्रुप फोटो काढूया, आपले फोटो काढूया थोडे. आपल्याला माहित आहे भाई टाइमपास होणारच आहे आणि लवकर जायचं पण, आपल्याला निघायचं पण आहे. माकाड तोंडाच्या बघा एक इकडे एक आहे शिंगाडा. हो तेव्हा फोटोशूट एक नंबर. हो माकड जाती, मी पण माकडच आहे. वाव वाव, थांबूया आपण थांबूयाच. काय थांबलो तर लफडी होती, थांबूया. खाली तर बघा भाऊ 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 सन भाई, ही खोपोली सिटी आहे, खोपोली. मी तर उभा राहिलो. हा मला दाखवतो बघा खाली खोपोली सिटी. भीती वाटतंय भाई, इथं उभा आहे तर मी, कारण की आपली मित्र परिवार पण आले. हेल्मेट घातलाय आणि मी भाई शायनिंग मारतोय. जय शिली लुलू, फोटो काढूया निघूया. तर आमचा ग्रुप फोटो काढायला भाई इथं कोण नाही आहे एवढ्या इलाक्यामध्ये. कोण, आम्ही कोणला फोर्स पण नाही करत की भाई आमचा फोटो काढा. तर तुमच्या भावाने एक जुगाड केलाय, हेल्मेट फोटोग्राफी. बघा भाई फुल सेट केलाय, टायमर बिमर सेट केलाय. आपली पोरं ए भाई राहा लवकर राहा. मी टायमर चालू करते थोडा. महेश असं या मी यायला, हा नको राहा. 1 2 3 स्टार्ट. 10 सेकंदाचा टायमर आहे भाई. तू बघा लाईट चमकते. तर चला आता निघूया. हेल्मेट शूट झालाय, फोटो पण तुम्हाला दाखवते भाई, एकदम परफेक्ट फोटो बघा. हो परफेक्ट फोटो आले. तर चला, जय बाबा की जय, जयेश बाबा की. तर मित्रांनो
फक्त आणि फक्त 2-3 किलोमीटर आपण लांब फक्त त्या कारल्यापासून. आता थोड्याच टायमानंतर भाई स्वर्ग दिसेल आपल्याला, स्वर्ग विषय हाडा. थोडा टाइम फक्त थोडा. ओ जय भाई. चल चला चला चला, फायनली आपण पोचलोय कारल्याला, म्हणजे आपल्या आईच्या दारी. ये किरा माते की जय. ही बघा दमली. तर पावसानं फायनली लय मेहनत करून आपण पोचलो आता. अरे आवाज, चलो आजा. जयेश कंटेंट देते. कडक. तर फायनली जो बघण्यासाठी स्वर्ग आम्ही बघण्यासाठी आलेलो, तो स्वर्ग म्हणजे आपल्या समोर. हे बघा नवस आपल्या नवसाला पावणारी आपली एकवीर आहे. विचार करा, एवढा खालून वर फक्त ढोपऱ्यांवरती चालत हवाना सोपी गोष्ट नाही. आपल्या आईचा दरबार बघा, आणि हे काम बघा आता नवीन, काय भारी वाटतंय. अजून तर इनकम्प्लीट आहे, कम्प्लीट झाल्यावरती किती भारी वाटत. हेल्मेट ठेवा इथंच. आता इथून लाईनीतून गेटच्या आतमध्येतून जायला लागेल. लाईनीत फटाफट. मग आपल्या आईचा डायरेक्ट दर्शन तुम्हाला दाखवतो. थोडा व्हिडिओ काढायला देत नाही, पण ट्राय करीन मी. आणि भाई आज गुरुवार आहे, पब्लिक बघा थोडी आहे, आता एवढी नसते मिड डेला. आज गुरुवार आहे म्हणून, मंगळवारची पण खूप गर्दी असते. चालेल गेले डायरेक्ट आतमध्ये एंट्री भेटले, कारण की जास्त गर्दी नाही आहे. नाही तर एवढं लाईनीमध्ये गोल फिरत यायला लागतं. मित्रांनो तुम्हाला दाखवतो भाई, व्हिडिओ काढून हे बघा मित्रांनो, ही जागा दिसते तुम्हाला, गेट लावलेत. एवढे गेट आहेत की भाई तुम्ही मोजता पागल होशील. आणि हे सगळं सोडून आपल्याला भाई डायरेक्ट एंट्री. ह्या देवाची कृपा. चला मित्रांनो, दर्शन झालं आपला. आता या उन्हामध्ये आपल्याला मुंबईला जायचं आहे परत, आणि फक्त रात्री 3 तास झोप झाली सगळ्यांची. काय लोकांची 2 तास 1 तास. आता एवढ्या उन्हामध्ये बघा, ऊन हो चिकना ऊन. त्या चिकना उन्हात आपण चिकने होणार आहोत आता. तर चला भेटूया. तर आता दर्शन झालं आपला, आपण आलो आता खाली. बघा डोंगर,
आपल्या वरती दाखवतो तुम्हाला. हा आपल्या आईचा डोंगर आहे. इकडून तुम्हाला एक रास्ता दिसत असेल. तिथं आम्ही कधी गेलोय नाही ना, एंट्री नाही तिकडे पावसानं. त्या साईडला बघा, या साईडला आपला देऊळ आहे आईचं. तर आपण आता उतरलो डोंगर खाली. इथं गाड्या पार्किंगला एरिया आहे. आपण गाडी घेऊन आलेलो म्हणून आपण डायरेक्ट वरती आलो गाडी घेऊन. तर आपल्या गाड्या लावल्यात इथं. तर ही बघायला गेला तर ही माझी गाडी बघितल्या शिव, आणि आपल्या ही चिरागची गाडी. चिराग बीच भूषण चिराग. शपथ चिरागचं नाव घेतला भाऊ. बाई कट करायला फक्त विसरू दे नको. आणि आपल्या भूषणची गाडी बघा नीलीवाली. तर बाकी हे पोरं सगळे कुठे गेलेत काय माहीत, हरवले. आम्ही दोघं इथं आलोय. येते वेट करू त्यांचा, निघाले तर आपण डायरेक्ट निघूया फटाफट. कारण की या उन्हामध्ये आता पूर्ण 3-3.5 तास आपल्याला ड्रायव्हिंग करायची आहे परत मुंबईला. तर प्लस कामं पण आहेत, खर्च पण आहे. गाडी बनवतो. तर चला मित्रांनो, आता टाइमपास नाही, आता उन्हा बिनाची मी आणि व्हिडिओ नाही काढणार. आणि भाऊसांनो लय म्हणजे लय चिकार ऊन आहे. आणि मुंबईला जायचा विचार करा. आणि गावठाण एरिया कारला म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ऊन किती आहे. आणि त्यात मे महिना. ब्लॅक ब्युटी गोरी ब्युटी होऊन जाईन, शिलाची होऊन जाईन डायरेक्ट. पोकेमॉन उन्हात पण दिसत नाही. तू सनस्क्रीन लावलीस म्हणून. आणि आमचा राजू हो हे महेश मगनलाल मावेवाला मेकॅनिकल. बोलू आम्ही काय पण बोलू, आम्ही ब्लॉगर आहोत. चला टाटा बाय बाय. डायरेक्ट भेटूया कुर्ल्याला नाही तर सांताक्रूजला. बाय बाय.